नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त धुळे जिल्हास्तरीय प्रादेशिक अंमली पदार्थ नाश समितीने मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल 23 गुन्ह्यातील सुमारे 2,09,49,000 रुपयांचा जप्त अंमली पदार्थ पर्यावरणपूरक पद्धतीने नष्ट करण्यात आला. यामध्ये गांजा, अफूची बोंडे, MD, कोडीनयुक्त कफ सिरप आणि अल्फाझोलम टॅब्लेटचा समावेश होता. यावेळी नशामुक्त भारत अभियान अंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले असून अंमली पदार्थांच्या गैरवापराविरोधात जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोध दिन निमित्त धुळे पोलीस अंतर्गत मागे गुन्हे दाखल झालेली आहे NDPS कायदा अंतर्गत, त्यामधले एकूण 13 गुन्ह्याचा मुद्देमाल, अंमली पदार्थ मुद्देमाल आजच्या दिवशी आम्ही नाश करत आहे. ते नाश करण्यासाठी जे प्रोसिजर, लीगल प्रोसिजर जे आहे ते पूर्ण कंप्लीट केलेली आहे. जी परवानगी आहे ते घेतलेली आहे. तर प्रॉपर प्रोसिजर करून आम्ही हे नाश आजच्या दिवशी करत आहे. आणि नाश करणार मुद्देमालचं विवरण जवळपास 1000 किलो गांजा, जवळपास 200 किलो हाफू, 100 ग्राम MD आणि कोडीन सिरप, अल्फाझोलम टॅब्लेट्स, असा पूर्ण जे आहे ते मुद्देमाल आजच्या दिवशी आम्ही नाश करत आहे. आणि आजचा हा दिवस बघून मी धुळे जिल्ह्यातला सगळे नागरिक, महत्त्वपूर्ण युवा पिढी जे आहे त्यांना मी आणखी एकदा नम्र विनंती करतो की आजच्या दिवसचं जे विशेष आहे की पूर्ण देशात अंमली पदार्थचा नाश करायची आहे. आणि हे व्यसन जे आहे त्यांच्या विरुद्ध सगळ्यांना नागरिक, सगळे देशचे सगळे नागरिक मिळून एकत्रित येऊन तिच्यावर विजय, अंमली पदार्थचा जे ॲडिक्शन आहे त्यांच्यावर विजय करायची आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.